मित्रांनो, आज पुन्हा चॅनल 8 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तसंच आपणा सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो आहे. आज आपले गेस्ट आहेत, ते गेस्ट आहेत मिस्टर आशिष जी तिवारी सर. आशिष तिवारी सर हे कोण आहेत तर निश्चितच इंग्रजी या विषयावरती एक चांगलं प्रभुत्व असणारं एक व्यक्तिमत्व. आशिष तिवारी सर ब्रिटिश काउन्सिलच्या विविध प्रोजेक्ट्स मध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग प्रोग्राम ज्यांनी राबवलेले आहेत, तर असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या मध्ये आहे आणि ते आहेत आशिषजी तिवारी सर. थँक्यू विक्रम सर. सर्वप्रथम मी तुम्हाला काही थोडक्यात एक माहिती देतो आहे की आज हे जे सगळे विद्यार्थी बसलेले आहोत, तर याच्यातले जवळपास हे सगळे जे विद्यार्थी आहेत, तर या काही विविध टॉपिक्सला घेऊन यांनी प्रिपरेशन केली आहे. म्हणायचं असं की हे विद्यार्थी 6वी आणि 7वीचे आहेत, काही बहुतांशी विद्यार्थी 5वीचे पण आहेत. तर हे विद्यार्थी गट ऑल्सो डायरेक्ट इनडायरेक्ट ऍक्टिव्ह पॅसिव्ह म्हणजे जे मोस्ट ऑफ द टॉपिक्स आहेत आपण 10वी किंवा 12वी प्रिपरेशनला वापरतो किंवा त्याही पुढे वापरतो, तर अशा टॉपिक्सला घेऊन हे प्रिपरेशन करत आहेत. तर याच्याबद्दल आज आमची थोडीशी एक विनंती तुम्हाला अशी असेल की हे विद्यार्थी ज्या पद्धतीने प्रिपरेशन करत आहेत ते खरंच योग्य दिशेने जाते आहे का, तर याच्यासाठी आज आम्ही आपला आधार घेत आहोत. तो करिता आपण थोडस पुढे जाऊया. निश्चितच विक्रम, आपण ना पहिले तर हे विसरून जाऊ की आपण झूम मीटिंग मध्ये आहोत किंवा ग्रामरचा स्टडी करण्यासाठी बसलो आहे किंवा काहीतरी इंग्लिश बोलायचं आहे, स्पीक करायचं आहे, असं काहीच नाही. मी आपण सर्व फ्रेंड आहोत आणि जस्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे की आपण काय शिकलो, ग्रामर कसं शिकत आहोत आणि भविष्यात आपल्याला ग्रामरचा काय होईल. सगळ्यात आधी तर मी विक्रम टेकाळे सरांचं मनोमन खूपच पहिले तर आभार मानतो की त्यांनी मला या झूम मीटिंगला इन्व्हाइट केलं आणि मी अप्रिशिएट करतो त्यांना की त्यांनी एवढी छान उपक्रम त्यांनी राबवला आहे विद्यार्थ्यांसाठी. रिअली मनापासून मी त्यांचं कौतुक करतोय ते, कारण विद्यार्थ्यांसाठी आपला वेळ देणं हा खूप महत्वाचं असतं. कदाचित पैसे लोक पुरवू शकतात, परंतु वेळ पुरवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुमचे सर विक्रम सर ते तुम्हाला देत आहे. थँक्स अगेन विक्रम. तर चला आज आपण थोडं डिस्कस करूया मुलांना. आपण थोडस स्टार्ट करू पार्ट ऑफ स्पीच पासून. पण जेव्हा पार्ट ऑफ ग्रामरची सुरुवात करतो तेव्हा जसं नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब हे सगळे पार्ट ऑफ स्पीच असे एकूण 8 आहेत. अच्छा, कसं उपयोगात पडू शकतं सांगता का? आपण बोलताना तेव्हा आता ते गोष्ट बोलतो ते आपण प्रेझेंट मध्ये बोलतो. हे प्रेझेंट टेन्स मध्ये येते. प्रेझेंट टेन्स मध्ये 4 टाइप असतात: सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. आणि आपण ते गोष्ट भूतकाळामध्ये बोलून गेलो आहे तर त्याला आपण पास्ट टेन्स असे म्हणतो. पास्ट टेन्स मध्ये सुद्धा हे 4 सब असतात: सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्यू टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. आणि ते गोष्ट आपण आता बोलणार आहे त्याला फ्युचर टेन्स म्हणतात. सिंपल फ्युचर टेन्स. तो उपयोग असा आहे तेव्हा आपण टेन्स पक्के होतात ना, ज्याला टेन्सची कन्स्ट्रक्शन समजून जातं, लक्षात येते, त्याला इंग्लिशचे वाक्य, लहान लहान वाक्य, सिंपल वाक्य तयार करायला खूप इझी होऊन जातं आणि म्हणून नंतर त्याला तेच वाक्य बोलायला सुद्धा सोपे जातं.
म्हणून टेन्स हा इंग्लिश स्पीकिंगचा सुद्धा एक बेस आहे. ग्रामरचा तर तो बेस आहेच, कारण प्रत्येक ग्रामरची सुरुवात मुळात टेन्स पासून होते. तर आता मला एक सांगा, टेन्स मध्ये